जगाची प्राकृतिक रचना. जगाची प्राकृतिक रचना याच्यामध्ये पर्वत सामान्यतः पर्वत हे वर उचलले गेलेले व आसपासच्या प्रदेशापेक्षा खूप जास्त उंचीचे असलेले प्रदेश असतात. मात्र सर्वच वर उंच गेलेले प्रदेश पर्वत नसतात. पर्वत हे पृथ्वीच्या भूपृष्ठभागाच्या वर उचलले गेलेले व सुमारे 1000 मीटर व त्यापेक्षा अधिक उंच असलेले भूरूप होय. त्याचे उतार तीव्र असून वाढत्या उंचीबरोबर शिखराच्या दिशेने ते निमुळते होत जातात. पर्वतांचे त्यांच्या निर्मितीनुसार पुढील 4 प्रकार पडतात: वली पर्वत, गटपर्वत, ज्वालामुखी पर्वत, अवशिष्ट पर्वत. त्यातला अवशिष्ट पर्वत हा बहिर्गत प्रक्रियांमुळे तयार होतो. बाकीचे सगळे इंटरनल प्रक्रियांमुळे तयार होतात. नंतर पठार. आसपासच्या प्रदेशापेक्षा उंच व माथ्याकडे सपाट असलेला भूरूपास पठार असे म्हणतात. मात्र सपाट माथा असलेल्या प्रदेशास पठार असे संबोधण्याकरिता त्याचे सर्व बाजूंचे उतार तीव्र असणे गरजेचे आहे. जगातील विस्तीर्ण क्षेत्र पठारांनी व्यापलेले आहे. पठारांची निर्मिती पुढील निरनिराळ्या प्रक्रियांतून होते. 1. अंतर्गत प्रक्रियांमुळे भूभाग उंचावला जाणे. या प्रक्रियांमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या पर्वतांची व पठारांची निर्मिती होते. तिबेटच्या पठाराप्रमाणे पर्वतीय भागातील बहुतांश पठारांची निर्मिती अशाच प्रकारे झालेली आहे. मधलाच भाग वरती आहे ना. विस्तीर्ण क्षेत्रांवर लाव्हाच पसरण्यातून पठाराची निर्मिती होते. ही देखील एक अंतर्गत प्रक्रिया आहे. ज्वालामुखीय व वेगीय उद्रेकातून मोठ्या प्रमाणात लाव्हाच पृथ्वीच्या भूपृष्ठभागावरती येऊन पसरला जातो व त्यातून विस्तीर्ण पठारांची निर्मिती होते. एक्झाम्पल आहे भारतातील दख्खन पठार. 3. पठारांची निर्मितीची तिसरी प्रक्रिया ही मूलतः बहिर्गत प्रक्रिया आहे. पर्वतांच्या उतारांचे अपक्षरण होऊन ते मागे सरकत जातात आणि पर्वताच्या पायथ्याशी सपाट पठारी प्रदेश तयार होतो. पठारांच्या आंतरपर्वतीय, पर्वतपदीय आणि खंडीय पठार असे 3 समूहात वर्गीकरण केले जातं. आंतरपर्वतीय, पर्वतपदीय आणि खंडीय अशा 3 समूहात वर्गीकरण केलं जातं. नंतर मैदान. कमी उंची, कमी उठाव, मंद उतार व सपाट हे मैदानाचे विशिष्ट गुणधर्म आहेत. सामान्यतः मैदानांची उंची 1100 मीटरपेक्षा जास्त नसते. मात्र हे नेहमीच आवश्यकता नसते. जास्त उंचीवरही मैदाने असू शकतात. बहुतांशी मैदाने ही भूरूपाची निर्मिती संचयनाच्या प्रक्रियेतून होतात. नंतर मैदानाचे वर्गीकरण त्यांच्या निर्मितीच्या माध्यमानुसार जसे किनारी, नदीय, सरोवरीय, हिमनदीय व ज्वालामुखीय मैदान असे केले जाते. किनारी मैदानी सागरी पातळीवरती किनाऱ्याच्या जवळ तयार होतात व त्यांचा भूवरती विस्तार इतर भूरूपांनी सीमित होतो. गाळाच्या मैदानात पूर मैदान, त्रिभुज मैदानांचा समावेश होतो. सरोवरीय मैदाने सरोवराच्या भागात पूर्णपणे गाळ असल्याने तयार होतात. काही वेळा सरोवरीय मैदानांची निर्मिती सरोवरातील जलसाठा संपल्याने अथवा वाहून गेल्यानेही होतो. हिमनदीच्या गाळाच्या संचयनातून हिमनदीय मैदान तयार होतात. वेगवेगळे टाईप आहे. हिमनदीय, सरोवरीय, जलीय, किनारी मैदान आहेत. ठीक आहे. जगातील प्रमुख पर्वत. सर्वात जास्त ठसा उमटवणारे भूरूप म्हणजे पर्वत होय. उत्तुंगतेने व विस्ताराने व प्रदेशाच्या अनेक अंगांवरती प्रभाव पाडतात. केवळ माणसांच्या, प्राण्यांच्या हालचालीसही नव्हे तर ढगांच्या आणि वाऱ्याच्याही हालचालीसही ते अडकाव करतात. परिणामी प्रदेशांच्या हवामानावरती त्यांचा प्रभाव पडतो. खूप उंची, वाढत्या उंचीमुळे भूरूपात सतत होत असलेला बदल, वनस्पती आणि प्राणी जीवनातील वैविध्य या सर्वांमुळे जगभरातील पर्वतीय पर्यटकांचे आकर्षण बनले आहेत. नकाशा 1.1 मध्ये दिलेल्या जगाच्या नकाशात दाखवले आहे. यात पर्वतश्रेणी ठळकपणे दिसून येतात. जगातील इतरही खंडातही वेगवेगळ्या पर्वतश्रेणी आहेत. ठीक आहे. इथं ॲपलेशियन पर्वत आहे. नंतर ब्राझीलचं पठार झालं की इथं ॲमेझॉन खोरं आहे. अँडीज पर्वत आहे. ॲपलेशियन, रॉकीज, अँडीज. इथं रॉकी आहे. इथं ॲपलेशियन आहे. इथं अँडीज आहेत. नंतर इथं इथोपियन पर्वत आहे. नंतर इथं हिमालयन पर्वत आहे. इथं नंतर अरल माउंटेन आहेत. ठीक आहे. रॉकी पर्वत. उत्तर अमेरिकामध्ये रॉकी आणि अँडीज आहेत. रॉकी पर्वतरांगा उत्तर अमेरिकेच्या पश्चिम भागात व अलास्कापासून खंडाच्या दक्षिण टोकापर्यंत उत्तर दक्षिण दिशेने वसरलेल्या आहेत. या पर्वतांची लांबी सुमारे 4830 किलोमीटर आहे. रॉकी पर्वत व त्याच्या निगडीत असलेले पर्वतरांगा व पठारांना एकत्रितपणे उत्तर अमेरिकी पर्वत समूह, नॉर्थ अमेरिकन कॉर्डिलेराज असे म्हणतात. कोस्टल श्रेणी.
कॅस्केड श्रेणी आणि सिएरा नेवाडा या श्रेणी एकमेकांच्या निगडीत असून रॉकी पर्वताच्या पश्चिमेकडे आहेत. रॉकी पर्वताच्या पश्चिमेकडे कोणते आहेत? सिएरा नेवाडा श्रेणी, कोस्टल श्रेणी ह्या रॉकी पर्वताच्या पश्चिमेकडे आहेत. रॉकी पर्वताच्या माउंट मॅकिनले सर्वाधिक उंचीचे शिखर असून मॅकिनले रॉकीमध्ये याची उंची 6194 मीटर आहे. तर रॉकी पर्वताची रुंदी 100 ते 400 मीटर आहे. रॉकी पर्वताची रुंदी 100 ते 400 किलोमीटर आहे. 100 ते 400 किलोमीटर. हे पर्वत अंतर्गत मैदानी प्रदेशातून एकदम वर आल्यासारखे दिसतात. उत्तर अमेरिकेतील दुसरी प्रमुख श्रेणी म्हणजे ॲप्लेशियन पर्वतरांगा ही खंडाच्या पूर्व भागात आहे. पश्चिमेकडे पर्वत समूहाच्या मानाने ही पर्वतश्रेणी अतिप्राचीन आहे. तिचे मोठ्या प्रमाणात अपक्षरण झालेले आहे. माउंट मिशेल हे पर्वतरांग सर्वात उंचीचे शिखर आहे. माउंट मिशेल हे सर्वात मोठं शिखर रांग आहे. नंतर किनाऱ्यावर न्यू फाउंडलँड बेटांपासून नैऋत्य दिशेकडे सुमारे 2400 किलोमीटर अंतरापर्यंत ॲप्लेशियन पर्वताचा विस्तार आहे. सर्वसाधारण दिशा नैऋत्य ईशान्य दिशेत तो पसरलेला आहे. पर्वताच्या दोन्ही बाजूस पठारे आहेत. पूर्वेकडे पर्वतपदीय पठार पिडमॉन्ट प्लॅट्यू असून ते अटलांटिक किनारी मैदानी सीमा ठरवतात. पश्चिमेकडे पठारास ॲप्लेशियन पठार असं म्हणतात. पूर्वेकडे बी पठार आहे, पश्चिमेकडे बी पठारांमध्येच ते पूर्वेकडील पठाराला पिडमॉन्ट प्लॅट्यू आहे. ठीक आहे. नंतर ॲप्लेशियन पर्वतश्रेणी उत्तर अमेरिका खंडातील सर्वात प्राचीन वलीपर्वतीय श्रेणी आहे. ॲप्लेशियन सर्वात प्राचीन वलीपर्वतीय श्रेणी आहे. उत्तर अमेरिका खंडातील सर्वात प्राचीन वली पर्वतश्रेणी आहे. पॅन्जिया या महाखंडाच्या विलगीकरणाआधीच या काळात पर्वतांचा विस्तार खूप मोठा होता असा भूगर्भशास्त्रज्ञांना विश्वास आहे. नंतर दक्षिण आफ्रिका खंडातील पर्वतश्रेणी. दक्षिण आफ्रिका खंड अँडीज पर्वतश्रेणी. जगातील सर्वात लांब पर्वतश्रेणी म्हणजे अँडीज पर्वतश्रेणी होय. ही कुठे आहे? ती दक्षिण अमेरिकेत आहे. दक्षिण अमेरिकेत अँडीज आहे. दक्षिण अमेरिकेत कोण आहे? अँडीज पर्वताची लांबी सुमारे 7000 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. लांबी 7000 किलोमीटरपेक्षाही जास्त लांबी आहे. हे पर्वत दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्चिम किनाऱ्यात समांतर असून ते उत्तर दक्षिण दिशेने विस्तारलेले आहेत. पर्वतात अनेक रांगा असून त्यांच्या दरम्यानच्या असणाऱ्या खोलगट भागांमुळे अलग झालेल्या आहेत. हे युवा वलपर्वत असून त्यांची निर्मिती पॅसिफिक व नाझका भूपट्ट हे दक्षिण अमेरिका खंडाच्या खाली सरकत असल्याने झाली आहे. या पर्वताची सरासरी रुंदी 200 किलोमीटर आहे. सरासरी रुंदीचा भाग 600 किलोमीटर आहे. सर्वाधिक रुंदीचा भाग 600 किलोमीटरचा आहे. सर्वसाधारणतः हे उत्तरेकडे जास्त रुंद आहेत. दक्षिणेकडे निमुळते आहेत. या पर्वतांची सरासरी उंची 4000 मीटर आहे. माउंट ॲकॉनगुआ हे 6962 किलोमीटर उंचीचे सर्वोच्च शिखर आहे. अँडीज पर्वत हे तेथे असलेल्या जागृत ज्वालामुखीमुळे विशेष प्रसिद्ध आहेत. या पर्वतात 30हून जास्त जागृत ज्वालामुखी आहेत. 5896 मीटर उंचीवरती असलेले कोटोपॅक्सी ज्वालामुखी हा जगातील सर्वात उंच ज्वालामुखी आहे. नंतर युरोप खंडातील पर्वतश्रेणी. युरोप खंडात 4 स्वतंत्र पर्वतश्रेणी आहेत. अति उत्तरेकडील स्कॅन्डिनेव्हियन पर्वतश्रेणी, पूर्वेकडील युरोप आणि आशिया खंडाची सीमा निश्चित करणारे उरल पर्वत, आग्नेयेकडील कॉकेशियस पर्वत देखील आहेत आणि आशियातील सीमा निश्चित करतात. आग्नेयकडे कॉकेशियस पर्वत, युरोप व आशियातील सीमा निश्चित करतात कॉकेशियस पर्वत. आल्प्स पर्वत खंडाच्या दक्षिण भागात आहेत. खंडाच्या दक्षिण भागात आल्प्स आहेत. युरोपच्या दक्षिणेला आल्प्स आहे. युरोपच्या अतिउत्तरेकडे स्कॅन्डिनेव्हियन. नंतर खंडाच्या पूर्वेकडे अराल माउंटेन आहे आणि आग्नेयेकडं कॉकेशियस आहे. कॉकेशियस माउंटेन आणि मध्ये कोण आहे? युरोप. स्कॅन्डिनेव्हियन, उराल, आल्प्स, कॉकेशियस. स्कॅन्डिनेव्हियन ही पर्वतश्रेणी युरोपच्या अतिउत्तरेकडील स्कॅन्डिनेव्हियन द्वीपकल्पात स्थित आहे. पर्वतातील सर्वात उंच शिखराची 2467 मीटर आहे. हे शिखर नॉर्वेच्या दक्षिण भागात आहे. युरोपाच्या पूर्वेकडील उरल पर्वत हा सध्या अस्तित्वात असलेल्या पर्वतांपैकी सर्वात प्राचीन पर्वत आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या पर्वतांपैकी सर्वात प्राचीन पर्वत कोणता आहे? तर उराल पर्वत सर्वात प्राचीन पर्वत आहे. आर्क्टिक महासागरापासून ते कॅस्पियन समुद्रापर्यंत उत्तर दक्षिण दिशेत विस्तारलेले आहे. त्यांची लांबी सुमारे 2500 किलोमीटर आहे. पर्वतामुळे आशिया युरोपमधील सीमारेषा निश्चित होते. कॉकेशियस पर्वत हा कॅस्पियन समुद्र व ब्लॅक सी यांच्या दरम्यान असून तो युरोपच्या आग्नेय भागात आहे. कॅस्पियन सी आणि
ब्लॅक सी, कॅस्पियन आणि ब्लॅक सीच्यामध्ये कोणता आहे? कॉकेशियस पर्वत आहे. कॉकेशियस पर्वतातील माउंट एल्ब्रुस 5742 सर्वात उंच शिखर आहे कॉकेशियसमध्ये. आल्प्स पर्वत हा पर्वत युरोपच्या दक्षिण भागात असून निर्मितीशी हिमालय पर्वतासारखीच 2 भूपट्ट टकरीतून तयार झाला आहे. आफ्रिकेचा भूभाग उत्तरेकडे सरकण्याने पर्वताची निर्मिती झालेली आहे. जगातील युवा ओली पर्वतांपैकी एक आहे. आल्प्स आणि हिमालय या दोन्ही पर्वतांची निर्मिती टकरीमुळे होणे आणि दोन्ही पर्वत साधारणतः समकालीन असणे यामुळे भूगर्भशास्त्रज्ञ कित्येकदा या पर्वतांचा उल्लेख आल्प्स हिमालय पर्वत असे म्हणतात. आल्प्स पर्वत युरोप खंडाच्या दक्षिण मध्य भागात पश्चिमेकडे तसेच पूर्वेकडे विस्तारलेले आहे. माउंट ब्लॅक हे मध्य आल्प्समधील सर्वोच्च शिखर आहे. माउंट ब्लँक हे सर्वात मोठं शिखर आहे. माउंट ब्लँक हे सर्वात मोठं शिखर आहे कशामधलं? आल्प्समधलं. सुमारे 4810 किलोमीटर आहे. पूर्वेकडे ही पर्वत ब्लॅक सीपर्यंत विस्तारलेला आहे. उच्चभूमी व पुढे आशिया खंडातील ॲनातोलिया पठारापर्यंत विस्तारलेला दिसून येतो. युरोपमधील ॲनातोलिया पठारापर्यंत विस्तारलेला आहे. पर्वतश्रेणीमध्ये आल्प्स या नावाने ओळखलं जात असले तरी त्यात अतिपश्चिमेकडील दक्षिण युरोपमधील आयबेरियन पठाराच्या स्वरूपात दिसून येतात. आयबेरियन पठार अतिपश्चिम दक्षिणेकडे पश्चिम दक्षिण दिशेत आहे आयबेरियन पठार. नंतर आशिया खंडातील पर्वतश्रेणी. आशिया खंडामध्ये जर बघितलं तर आशिया ही जगातील सर्वात मोठा खंड आहे. त्याला भारतीय उपखंडाचा मोठा भूभाग खंडांची टक्कर होऊन जोडला गेलेला आहे. यामुळे साहजिकच या खंडात खूप उंच विस्तीर्ण अशी पर्वतश्रेणी आहेत. त्यापैकी एक हिमालय पर्वतश्रेणी सर्वात महत्त्वाची आहे. आशियातील पर्वतश्रेणींचा आकृतिबंध खंडाच्या मध्यवर्ती भागात असलेल्या पामीर पठाराच्या संदर्भाने सहज समजावून घेता येईल. पामीर पठारापासून अनेक पर्वतरांगा पश्चिम, पूर्व, ईशान्य दिशेकडे विस्तारलेल्या आहेत. त्यातली पहिली आहे पामीर पठार. हे हिमालय पर्वताच्या वायव्य दिशेस आहे. यालाच पामीर नॉट असंही म्हणतात. पामीर हे पठार अफगाणिस्तान, ताजिकिस्तान या देशांत आहे. ताजिकिस्तान देशामध्ये आहे. पामीर पठार हे कुठे आहे? ताजिकिस्तानमध्ये आहे. हिमालय, काराकोरम, कुनलुन आणि हिंदकुश. या पर्वतांच्या रांगा एकत्र येतात किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे या रांगा येथून सुरू होतात. म्हणून या पर्वतास नॉट म्हटलेले आहे. पामीरपासून पश्चिमेकडे हिंदकुश पर्वतरांगा जातात. त्या अफगाणिस्तान व उत्तर पाकिस्तानातून पुढे इराणमध्ये प्रवेश करतात. हिंदकुशच्या दक्षिणेकडे सुलेमान पर्वतरांगा आहेत. हे पामीरपासून नैऋत्य इराणमध्ये जातात. हिंदकुशच्या दक्षिणेकडे हिंदकुशच्या दक्षिणेकडे सुलेमान पर्वत आहेत. झालं. हे पामीरपासून नैऋत्य दिशेने जातात. हिंदकुश, सुलेमान पर्वत इराणमध्ये अनुक्रमे हिंदकुश आणि सुलेमानला अनुक्रमे हिंदकुशला झॅग्रोस म्हणतात तर सुलेमानला एल्बर्ज म्हणतात. एल्बर्ज आणि झॅग्रोस म्हणतात. कुठं? इराणमध्ये. एल्बर्ज आणि झॅग्रोस. हिंदकुशला झॅग्रोस म्हणतात. नावाने ओळखले जातात. पुढे हे पर्वत तुर्कीमध्ये ॲनातोलियन पठारांच्या रूपात एकत्र येतात आणि हे पठार ब्लॅक सीच्या दक्षिणेकडे आहेत. अशा रीतीने पामीर पठार ते ॲनातोलियन पठारापर्यंत सलग पर्वतमय प्रदेश आपल्याला दिसून येतो. पामीर पठारापासून पूर्वेकडे आणि ईशान्येकडे प्रवास केल्यास प्रमुख प्रमालिकाच दिसून येते. पामीर पठारापासून पूर्वेकडे व ईशान्येकडे पाहिल्यास. ठीक आहे. काराकोरम व हिमालय हे पामीरच्या पूर्व व आग्नेय दिशेने विस्तारलेले आहेत. काराकोरम हिमालय पामीरच्या कुठं? पूर्व आग्नेयला आहेत. पूर्व आणि आग्नेयला. काराकोरम हिमालय हे पामीरच्या पूर्व आग्नेय दिशेने विस्तारलेले आहेत. कुनलुन व तिएनशान हे ईशान्येकडे गेलेले आहेत. कुनलुन तिएनशान कुठे गेलेत? ईशान्येकडे गेलेत पामीरच्या. पूर्व आग्नेयला कोण आहे? हिमालय आणि काराकोरम. पुढे आणखी पूर्वेकडे चीन, मंगोलिया, सायबेरिया भागात खिंगन आणि ॲब्लोनॉव अशा पर्वतरांगा आहेत. या रांगा थेट कामचटका द्वीपकल्पापर्यंत पाहावयास मिळतात. अर्थात त्यांची उंची या भागात कमी झालेली दिसून येते. नंतर इथं आल्प्स पर्वत आहेत. इथं मॅसिव्ह सेंट्रल आहे. नंतर इथं विनाशिक धर्म हे. नंतर कार्पोरियन पर्वत आहे. कॉकेशियस पर्वत इथं कॉकेशियस आहे. नंतर इथं ॲप्लॅशियन आहे.
सॉरी इथं काय लिहिलं बरं, ॲपेनॉन आहे, स्कॅन्डिनेव्हियन आहे, स्कॅन्डिनेव्हियन, उराल, एल्ब्रुस कुठे, ॲपलेशियनमध्ये एल्ब्रुस माउंट एल्ब्रुस, स्कॅन्डिनेव्हियन, कॉकेशियस, ब्लॅक सी, इथं माउंट एल्ब्रुस आहे, कॉकेशियस इकडे आहे, कॉकेशियस म्हणजे इथं डोक्यावरती, इथं कॉकेशियस आहे, इथं सॉरी इथं कॉकेशियस आहे, कॉकॅशियस, उराल, इथं माउंट बॅक म्हणजे इथं आल्प्स आहे, आणि इथं कोणता आहे हा आल्प्स, आणि इथं कॉकॅशियस आल्प्स आणि अजून ठीक आहे. नंतर एक काराकोरम व हिमालय पर्वतश्रेणी, काराकोरम व हिमालय पर्वतश्रेणी पामेर नॉटच्या आग्नेय दिशेस काराकोरम व हिमालय पर्वत आहेत. पामेर नॉटच्या आग्नेय दिशेस आहेत, पूर्व आग्नेय दिशेस आहेत. यापैकी हिमालयाच्या उत्तरेकडील काराकोरम पर्वत प्रणाली ही ट्रान्स प्रणाली आहे. हिमालयाच्या उत्तरेकडील काराकोरम प्रणाली ही ट्रान्स प्रणाली आहे व ती पुढे कैलास रांगेपर्यंत विस्तारली आहे. जगातील काही अत्युच्च शिखरे पर्वतश्रेणी आहेत. माउंट एव्हरेस्टच्या खालोखाल असलेले K2 हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे 8,811 उंची शिखर काराकोरम पर्वतात आहे. हिमालय पर्वतरांगा पामीरपासून पूर्व दिशेने सुमारे 2400 किलोमीटर अंतरावरपर्यंत विस्तारलेले असून हिमालय पर्वतरांगा 2400 किलोमीटर अंतरापर्यंत पसरलेली आहे. नंतर कमानीसारखी आकार प्राप्त झालेला आहे. हिमालयाच्या एकमेकांना समांतर असून त्यांच्या शिवालिक हिमालय आणि हिमाद्री हिमालयाच्या नावाने ओळखले जातं. पूर्व तिबेटमधील नामच्याबरोबर व हिमालयातील शिखरा पूर्वेकडे काही अंतरापर्यंत हिमालयाचा विस्तार आहे. यानंतर पर्वतरांगा दक्षिणेकडे वळतात. त्यांचा विस्तार म्यानमारमधून मलेशियाच्या द्वीपकल्पापर्यंत झालेला दिसून येतो आणि पुढे इंडोनेशियाच्या बेटांची पर्वतश्रेणी निर्माण करतात. जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सुमारे 8,848 मीटर हे नेपाळमध्ये आहे. हिमालय पर्वतातील सुमारे 15 शिखरे आहेत. 8,000 मीटरपेक्षा उंच आहेत. या शिखरांचा कित्येकदा 8,000 शिखरे असा उल्लेख केला जातो. हिमालयाशिवाय जगातील इतर कोणत्याही पर्वत श्रेणीत इतकी उंच शिखरे नाहीत. आफ्रिका खंडातील पर्वतश्रेणी, आफ्रिका खंडात लांबवर विस्तारलेल्या आणि भव्य अशा पर्वतश्रेणी नाहीत. या खंडाचा जास्तीत जास्त भाग सहारा वाळवंटाने व्यापलेला आहे. या वाळवंटाचा विस्तार 9 दशलक्ष किलोमीटर आहे. या खंडातील वाळवंटाचा विस्तार 9 दशलक्ष या खंडातील बहुतांश पर्वत पूर्वेकडील खलदरीच्या प्रदेशात व भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यालगत आढळतात. यातील बरेचसे ज्वालामुखीचे पर्वत आहेत. माउंट किलिमांजारो हे या खंडातील सर्वोच्च शिखर आहे. 5,895 मीटर त्याची उंची आहे. 3 ज्वालामुखीय शंकूंनी हे बनलेले आहे. हे शिखर आफ्रिकेतील खलदरीच्या उत्तरेकडील भागात आहे. खलदरीच्या उत्तर भागात आहेत. नंतर माउंट केनिया वय दुसऱ्या क्रमांकाचं 5,199 मधून माउंट केनिया आहे. माउंट रुवेनझोरी तिसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे. माउंट केनिया, रुवेनझोरी आणि किलिमांजारो. नंतर आफ्रिका खलदरी प्रदेश संबंधित आहे. सर्व ज्वालामुखी पर्वत नियमबर्माचे असतात कारण त्यांची उंची. तीनही पर्वत विषुववृत्ताच्या आसपासचे असूनही नेहमीच बर्फाच्छादित असतात कारण त्यांची उंची अक्षवृत्तावर हिमरेषेपेक्षा जास्त आहे. सर्व ज्वालामुखी पर्वत आफ्रिकेच्या खलदरी प्रणालीशी संबंधित आहेत. मेरू हा ज्वालामुखी पर्वत किलिमांजारो पर्वताजवळ आहे. त्यांची उंची 4,566 मीटर आहे. ॲटलास पर्वत हा खंडाच्या वायव्य टोकावरती व भूमध्य समुद्रकिनाऱ्यालगत आहे. वायव्य टोकावरती कोणता आहे? ॲटलास माउंटेन. ॲटलास वायव्य ईशान्य आग्नेय नैऋत्य. वायव्य टोकावरती कोणता आहे? ॲटलास. आफ्रिका खंडाच्या नंतर समुद्रकिनाऱ्यालगत आहे. त्यातील तोपकॉल हे सर्वात उंच शिखर असून कशातलं? तोपकॉल हे कशातलं? ॲटलासमधलं तोपकॉल आहे. दक्षिण आफ्रिकेत ड्रँकन्सबर्ग नावाचा पर्वत आहे. याचा उंची सुमारे 3,482. ड्रँकन्सबर्ग इथं कुठेतरी. ऑस्ट्रेलिया खंडातील पर्वतश्रेणी. ऑस्ट्रेलिया खंडाच्या पूर्व भागात असलेला एकमेव पर्वतश्रेणी म्हणजे ग्रेट डिवायडिंग रेंज होय. ग्रेट डिवायडिंग रेंज ऑस्ट्रेलियाच्या इथं आहे. ती ऑस्ट्रेलियाच्या पूर्व भागात आहे. ऑस्ट्रेलियाच्या कुठं भागात आहे? पूर्व भागात आहे, ईस्ट भागात आहे. ही सलग पर्वतरांग नसून यात केवळ वेगवेगळ्या रांगा पठारे आहेत. टेकड्या लहान काही मैदानांचा समावेश होतो. जरी ऑस्ट्रेलियन लोक काही वेळा याचा उल्लेख ऑस्ट्रेलियन पर्वतसमूह ऑस्ट्रेलियन कॉरिडॉरात करत असले तरी ग्रेट डिवायडिंग रेंज
हे लोकप्रिय नाव आहे. हे हे पर्वत खंडीय जलविभागाच्या स्वरूपात आहेत. वसाहतीच्या सुरुवातीच्या काळात पश्चिमेकडे जाताना पर्वतरांगांचा अडथळा होत असे. या भागात या काळातील खंडातील मूळवासियांच्या ॲबऑरिजिनल्स वस्ती आहे. या पर्वतरांगा उत्तर भागातील दिशेने 3500 उत्तर दक्षिणांतरमध्ये विस्तारलेल्या आहेत. ग्रेट डिवायडिंग रेंजच्या मध्यभागात अनेक शिखरे असून तो सुळके दऱ्यागाळ्याने निवडलेला आहे. माउंट कॉझिस्को हे येथील सर्वात उंच शिखर आहे. कॉझिस्को ऑस्ट्रेलियामध्ये आहे. माउंट कॉझिस्को कुठे? ऑस्ट्रेलियामध्ये. ग्रेट ऑस्ट्रेलियन खाडी इथे आहे. मॅकडॉनल्ड रेंज, नंतर आहे मसग्रेव रेंज, तनामी वाळवंट, नंतर आहे ग्रेट सँडी वाळवंट आणि अजून काय ऑस्ट्रेलियन मुख्य भूमीच्या आग्नेय भागात ग्रेट डिवायडिंग रेंजच्या दक्षिण भागात आहेत. तेथील जास्त उंचीमुळे ते बर्फाच्छादित पर्वत शिखरांमुळे या पर्वतरांगात ऑस्ट्रेलियन आल्प्स असे म्हणतात. अंटार्क्टिका खंडातील पर्वतश्रेणी. अंटार्क्टिका जगातील लांबवर पसरलेल्या पर्वतांपैकी ही एक पर्वतरांग आहे. त्यास ट्रान्स अंटार्क्टिक रांग असेही म्हणतात. पर्वतरांगेचे 3500 किलोमीटर असून सर्वोच्च शिखरात 4528 मीटर आहे. जगातील प्रमुख पठारे. भौतिक पठारे या ना त्या तऱ्हेने पर्वतांशी संलग्न असतात. असे अतिउंच पर्वतमय प्रदेशातील आंतरपर्वतीय पठार तीव्र उताराच्या प्रदेशात शेतीयोग्य सपाट जमीन उपलब्ध करून देतात. त्यामुळे अशा भागात मानवी वस्ती मोठ्या प्रमाणात आढळते. पर्वत परिपात झालेली दिसून येते. उत्तर व दक्षिण अमेरिकेतील पठार. उत्तर अमेरिकेतील प्रमुख पठारी प्रदेश तेथील 2 पर्वतश्रेणींच्या निगडीत आहेत. कोलोरॅडो हे सुमारे 14 किलोमीटर व्यापणारे उत्तर अमेरिकेतील विस्तीर्ण पठार आहे. उत्तर अमेरिकेत कोणतं पठार आहे? कोलोरॅडो पठार उत्तर अमेरिकेतील सर्वात विस्तीर्ण असे पठार आहे. हे रॉकी पर्वतांच्या दक्षिण भागात पश्चिम उतारावरती आहेत. कोलोरॅडो नदी या पठारावरून पश्चिमेकडे वाहते. या नदीच्या अपक्षरण कार्यामुळे खूप खोल अशी गळी निर्माण झाली आहे. या गळीस ग्रँड कॅनियन असे म्हणून ओळखले जाते. या नदीमुळे कोलोरॅडोचे पठार उत्तर दक्षिण भागात विभागले गेले आहे. रॉकी पठारावर दुसरे प्रमुख पठार म्हणजे कोलंबियाचं पठार. रॉकी पर्वतावरील दुसरं पठार आहे. रॉकीवरचं चाललं आहे. रॉकीवरती एक बघितलं आपण, त्याचं नाव आहे कोलोरॅडो. दुसरं आहे कोलंबियाचं पठार. कोलोरॅडो आणि कोलंबिया भूपृष्ठावरती लाव्हावरच पसरून तयार झालेला खडक या प्रदेशात असून या खडकांची जाडी काही 1000 मीटरपर्यंत आढळते. कोलोरॅडो व कोलंबिया या दोन्ही आंतरपर्वतीय पठार आहेत. आंतरपर्वतीय पठार कोलोरॅडो आणि कोलंबिया. त्यातलं कोलंबिया हे ज्वालामुखीमुळे तयार झालेले, त्यामुळे ज्वालामुखी पठार असे म्हणतात. ॲपलेशियन पर्वताच्या दोन्ही उतारांवरती पर्वतपदीय पठारे आहेत. ॲपलेशियन पर्वताच्या दोन्ही बाजूला पर्वतपदीय पठार आहेत. पर्वतपदीय ॲपलेशियन दोन्ही उतारांवरती पर्वतपदीय पठारे आहेत. पश्चिम उतारावरती पठारास ॲपलेशियन पठार असे नाव म्हणतात, तर पूर्वेकडील पठारास पर्वतपदीय पठार असे म्हणतात. हे पठार ॲपलेशियन पर्वतांपासून अटलांटिकच्या किनाऱ्यापर्यंत विस्तारलेले आहे. ते सुमारे जवळपास 2 लाख चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेले आहे. सुमारे 250 ते 300 मीटर उंची दरम्यान असलेले लहान लहान टेकड्यांनी बनलेले हे पठार आहे. अँडीज पर्वतांच्या रांगांमधून अनेक आंतरपर्वतीय पठारे दिसून येतात. उंचीनुसार तिबेट पठाराच्या खालोखाल जगातील दुसऱ्या क्रमांकाचे पठार फक्त अँडीज पर्वतात आहे. याचा विस्तार तिबेट पठारापेक्षा खूप कमी आहे. 3750 मीटरवर असून त्याचं एटिप्लेनो पठार असे म्हणतात. एटिप्लेनो पठार कुठे? एटिप्लेनो पठार हे कुठे? अँडीजमध्ये. हे कुठे आहे? रॉकीज जवळ आहे. रॉकीज म्हणजे हे कुठे आहे? नॉर्थ अमेरिकामध्ये. हे कुठे आहे? साऊथ अमेरिकामध्ये. एटिप्लेनो पठार कुठे? साऊथ अमेरिकामध्ये. नंतर अँडीज पर्वताच्या आंतरपर्वतीय पठारांशिवाय दक्षिण अमेरिकेत 3 प्रमुख पठारे खंडाच्या पूर्व भागात आहेत. दक्षिण अमेरिकेतील चालले यातील गियाना उच्चभूमी, ब्राझील पठार आणि पॅटागोनिया उच्चभूमी. गियाना उच्चभूमी, पॅटागोनिया उच्चभूमी आणि ब्राझील पठारे ही पठारे अँडीज पर्वतापेक्षा खूप प्राचीन आहेत. अँडीज पठारापेक्षा खूप प्राचीन असलेली पठारे आहेत ही गियाना व ब्राझील पठारे ॲमेझॉन नदीमुळे विलग झालेली आहेत. गियाना पठारावरील सर्वात उंच शिखराची उंची 2810 मीटर आहे. सततचे दमट हवामान व जास्त उठाव यामुळे भागात अनेक धबधबे आहेत. जगातील सर्वात उंच असा एंजल धबधबा या भागात असून या धबधबाच्या खाड्या उतारावरती पाणी थेट 802 मीटर खाली पडतं. ब्राझील उच्चभूमीचे प्रदेश जवळपास 45 लाख किलोमीटर क्षेत्र व्यापतो. याची उंची 300 ते 1500 मीटर दरम्यान आहे. यावरील सर्वोच्च शिखराची
शिखराची मैदाने. शिखराची उंची सुमारे 2864 मीटर आहे. ब्राझीलच्या नैऋत्येला अर्जेंटिना उच्चभूमी आहे, त्याला सर्वोच्च पॅटागोनिया शिखराची उच्चभूमी पॅटागोनिया शिखराची उच्चभूमी असंही म्हणतात. पॅटागोनिया शिखराची उच्चभूमी म्हणतात. अर्जेंटिनाची उच्चभूमी पॅटागोनिया. युरोप खंडातील पठारे. युरोप खंडाच्या मोठी विस्तीर्ण पठारे अभावानेच आढळतात. युरोपातील प्रमुख पठार म्हणजे मासिफ सेंट्रल, मॅसेटा, रुमानिया पठार, मध्य रशियन उच्चभूमी अशी आहेत. मासिफ सेंट्रल हे फ्रान्सच्या पूर्व भागात आहे. मासिफ सेंट्रल हे कुठे? फ्रान्सला. मासिफ सेंट्रल फ्रान्सच्या पूर्व भागात आहे. वास्तविक ही लहान लहान पठारांची एक मालिकाच असून त्यांची सरासरी उंची 200 ते 300 मीटर आहे. मेसेटा हे आयबेरियन द्वीपकल्पात असून त्याने स्पेन देशाचा निम्मा भाग व्यापलेला आहे. मेसेटा कुठे आहे? स्पेन. मेसेटा कुठे आहे? स्पेन. मेसेटा स्पेन आहे. मासिफ सेंट्रल फ्रान्स. मासिफ सेंट्रल कुठे आहे? फ्रान्स आहे. 250 मीटर उंचीवर आहे. दक्षिणेकडे 200 मीटर इतके आहे. रुमानियाच्या भागात 2 स्वतंत्र पठारे आहेत. एक कार्पेथियन पर्वताच्या उत्तर असून पूर्वेकडे ब्लॅक सीपर्यंत विस्तारलेले आहे. मध्य रशियन उच्चभूमी हा एक कमी उत्तर उंचीवरचा पठारी प्रदेश आहे. उरल पर्वतांच्या पश्चिमेकडे असलेला हा पठारी प्रदेश पूर्व युरोपियन मैदानांपेक्षा काहीसा उंच आहे. हे पठार कोणत्याही पर्वताशी संलग्न नाही आणि उठाव खूप कमी असल्यामुळे काही भागातील भूमी हलकीशी लाट असल्यासारखी दिसते. अशा भूमीला उर्मिल भूमी, एन्ड्युलेटिंग लँड असे म्हणतात. उर्मिल भूमी इथंच आहे, तो कोणाशी संलग्न नाही आहे. कुणाच्या उरलच्या पश्चिमेकडील रुमानिया पठार. आशिया खंडातील पठारे. आशिया खंडात अनेक पठारे असून ती खंडाच्या वेगवेगळ्या भागात विखुरलेली आहेत. खंडाच्या पश्चिमेकडून सुरुवात केली तर सर्वप्रथम ॲनातोलियाचा पठार आहे. तेथून पूर्वेकडे अरेबियाचं पठार आहे. भारतातील दक्कनचे पठार, मध्य आशियातील तिबेटचे पठार, पूर्वेकडील युनान व शान पठार, तिबेटच्या उत्तरेकडील मंगोलियाचं पठार, सायबेरियन पठार अशी पठारे आहेत. यापैकी काही प्रमुख पठारांची आपण माहिती घेणार आहोत. मध्य व उत्तर आशियातील पठार. या समूहातील सर्वात विस्तीर्ण पठार म्हणजे तिबेटचे पठार होय. उत्तरेकडील कुनलुन पर्वत व दक्षिणेकडील हिमालय पर्वत यांच्या दरम्यान असलेले पठार जगातील सर्वात उंच पठार आहे. तिबेटचे जगात सर्वात मोठे व सर्वात उंच आहे. जगाचे छत असे त्याचे वर्णन केलं जातं. सुमारे 4500 मीटरवर ते उंचीवरती असून सुमारे 25 लाख चौरस किलोमीटरचे क्षेत्र व्यापलेले आहे. उत्तर दक्षिण विस्तार सुमारे 1000 किलोमीटर, तर पूर्व पश्चिम 2500 ते 1000 किलोमीटर. 1000 किलोमीटर. कायमस्वरूपी बर्फाच्छादित असतात. याचा सीमावर्ती भाग काही काळ दहीवर युक्त असतो. या भागात स्टेप्स प्रकारचे वनस्पती जीवन आढळते. स्टेपीज आढळतात. वनस्पती जीवनाचा थोडाफार आधार मिळतो. या पठारावरती विस्तीर्ण अशा मचूळ पाण्याची सरोवरे आहेत. तिबेट पठार हे जगातील 3ऱ्या क्रमांकाचे बर्फाळ साठवण क्षेत्र समजले जाते. 3ऱ्या क्रमांकाचा जगातील येथे अनेक हिमनद्या आहेत. या प्रचंड प्रमाणात येथून उगम पावणाऱ्या नद्यांना जलपुरवठा करतात. मात्र जागतिक हवामान बदलामुळे अलीकडे काही काळापासून त्या वेगाने आटू लागल्या आहेत. भारताच्या जम्मू काश्मीरच्या राज्यातील लडाखच्या पठारावरती प्राकृतिकदृष्ट्या तिबेट पठारांचाच विस्तीर्ण भाग आहे. तिबेट पठारांनंतरचे मध्य आशियातील मोठे पठार म्हणजे आंतरपर्वतीय मंगोलियाचं पठार होय. मध्य आशियातील मंगोलियाचं. दक्षिणेकडे अल्ताई पर्वत, उत्तरेकडे सायबेरियन उच्चभूमी. या दोघांच्या मध्ये कोण आहे? दक्षिणेकडे अल्ताई पर्वत आहे मंगोलियाच्या पठाराच्या, आणि गोबीचे वाळवंट तसेच शुष्क प्रदेश या पठाराच्या भागात आहेत. नंतर मध्य सायबेरियन पठार हे आशिया खंडाच्या अतिउत्तरेकडील भागात आहे. हे पठार लेना व एनेसी नद्यांमध्ये प्रदेश व्यापते. या पठाराच्या उत्तरेला पुतोरन, दक्षिणेला सायान बैकल पर्वतरांग आहे आणि या सर्वोच्च शिखराची उंची 1700 मीटर आहे. सायबेरियन पठारांसंदर्भातील दखल घेण्याजोगी बाब म्हणजे याच्या काही भागात पश्चिमेकडील सायबेरियन मैदानी भागात मोठ्या प्रमाणात बेसाल्टचे प्रदेश आहेत. या प्रदेश सायबेरियन ट्रॅप म्हणून ओळखला जातो. नंतर हे युनानचे पठार चीनच्या नैऋत्य दिशेस आहे. पठाराचे 2 भाग आहेत. अंतर्गत उच्चभूमी पठाराची सरासरी उंची 2000 मीटरपेक्षा जास्त आहे. यावरील शिखरे सुमारे 3700 मीटरपर्यंत आहेत. या नद्यांनी खोलवर गळ्या निर्माण केल्या आहेत. बाह्य पठार हे कमी उंचीचे असून मुख्यतः अनेक लहान टेकड्यांनी व्यापलेले आहे. म्यानमारमधील शानचे पठाराचे विस्तीर्ण भाग आहे. मध्य आशियातील पर्वतमय विभाग व उत्तर आशियातील व्यतिरिक्त आशिया खंडाच्या आपल्याला पठारे द्वीपकल्पीय अर्बेरियन विस्तीर्ण पठारे पाहावयास मिळतात. भारतीय द्वीपकल्पाच्या दक्षिण भागात व्यापणारे दख्खनचे पठार जगातील अतिप्राचीन भागांपैकी एक आहे. बऱ्याच वेळा याचा उल्लेख भारताचे डाल क्षेत्र असेही करतात.
दख्खनचा पठार. यात स्फटिकमय खडक आहेत, सर्वसाधारण एकमेकांच्या विरुद्ध दिशेने पण भ्रंश प्रणालीत अनुसरून वाहणाऱ्या नर्मदा व शोण नद्या या पठाराची उत्तर सीमा मानली जाते. द्वीपकल्पीयच्या नर्मदा शोण नद्या उत्तर द्वीपकल्पाच्या किनाऱ्याच्या समांतर असलेले पश्चिम व पूर्व घाट या पठाराच्या अनुक्रमे पश्चिम व पूर्व सीमा ठरवतात. पठाराची सरासरी उंची 200 मीटर असून पश्चिम घाटातील काही शिखरं सुमारे 1500 मीटरपेक्षा उंच आहेत. अनाईमुडी हे पर्वत या पठारावरील सर्वात उंच शिखर असून त्यांची सुमारे उंची 2695 किलोमीटर आहे. पठाराचा सर्वसाधारण उतार पूर्वेकडे आहे. दख्खन पठाराचा उतार कुठे पूर्वेकडे उतार कुठे पूर्वेकडे आहे. भारताच्या द्वीपकल्पीय पठारी भागात कर्नाटक पठार, ईशान्य द्वीपकल्पीय पठार 3 स्वतंत्र पठारांचे मिळून बनलेले आहे. महाराष्ट्र पठार हे मोठ्या प्रमाणावर लावारस भूपृष्ठ पसरून तयार झालेले आहेत. त्या खडकांनी बनलेले आहे. शैलस डेक्कन ट्रॅप असेही म्हणतात. या निर्मितीची वेगळी उद्रेकामुळे झालेली आहे. जगातील अशा तऱ्हेने मोजकेच पठारे आहेत. आफ्रिका खंडातील पठार. आफ्रिका विशेषतः दक्षिण व पूर्व भागात पठारांचीच भूमी आहे. येथील विस्तीर्ण व भव्य अशा काही पठारांची माहिती घेणार आहोत. या पठारांनीच खंडाच्या दक्षिण व पूर्व भूमी स्वरूपात आकार दिलेला आहे. त्यातलं पूर्व आफ्रिकन पठार हे सोमाली द्वीपकल्प आणि इथिओपियन उच्चभूमीपासून दक्षिणेकडे 9 अंश दक्षिण अक्षवृत्तावर विसरलेलं आहे. या पठाराची सरासरी उंची 1000 ते 1500 मीटर आहे. उत्तर दक्षिण अशा पसरलेल्या अनेक डोंगर रांगा, मेजभूमी, खोलगट अशा भाग या पठारांनी बनलेले आहेत. उत्तर भागात 2 लांबवर गेलेले खोलगट भाग असून यांनी हे पठार बनलेले आहे. उत्तर भागात 2 लांबवर गेलेले खोलगट भाग असून ते दक्षिणेकडे एकत्र येऊन पुढे खोलगट भागाच्या स्वरूपात पसरतात. या खोलगट भागांची निर्मिती या भागातील पृथ्वीचे कवच खाचण्यामुळे झालेली आहे. हे खोलगट भाग म्हणजे पूर्व आफ्रिकेतील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आकाश ग्रेट रिफ्ट व्हॅली या नावाने ओळखले जातात. पूर्व भागात ग्रेट रिफ्ट व्हॅली आहे. या खसदरीचा काही भाग वेगवेगळ्या सरोवरांनी व्यापलेला आहे. खसदरीच्या बाजूस असलेले समांतर डोंगररांग खोलगट भाग खसदरीच्या रुंदावण्याच्या प्रक्रियेचा परिणाम आहेत. ही खसदरी म्हणजे भूपट्टाची नव्याने बनत असलेली विलगीकरण सीमा आहे. या सीमेवर सोमाली द्वीपकल्पाकडे पूर्वेकडे लोटत जात आहे. याबद्दल भूगर्भशास्त्रज्ञान सर्वसाधारण एकमत आहे. दक्षिण आफ्रिकी पठार 3 बाजूंनी सलग सपाट अशा जमिनींच्या अनेक पट्ट्यांनी वेढले गेले आहे. या पट्ट्या तीव्र उतारांनी अलग झाल्या आहेत. असे तीव्र उतार पठाराच्या पूर्व, दक्षिण व पश्चिमेकडील कडांवर महासागरांपर्यंत उतरताना दिसून येतात. पठारावरती 1000 मीटर उंची गाठणारी अनेक शिखरे आहेत. सर्वोच्च शिखरांची उंची 2156 मीटर आहे. पठाराचा मध्यभागी कलाहारी वाळवंट व्यापलेला आहे. तर अतिदक्षिण भागात वेल्ड आहे. पठाराच्या मध्यभागी कलाहारी वाळवंट आहे. तर अतिदक्षिण भागात वेल्ड हे गवताळ प्रदेश आहे. वेल्ड VELDs. कुठे हे आफ्रिकामध्ये. वेल्ड कुठे आफ्रिकामध्ये. ऑस्ट्रेलिया खंडातील पठारे खंडाच्या निम्म्याहून जास्त भाग पठारांनी व्यापलेला आहे. ही पठारे खंडाच्या मध्य व पश्चिम भागात आहेत. ऑस्ट्रेलियाला ढाल क्षेत्राचा प्रदेश असून त्याच्यात अतिप्राचीन व स्फटिकमय खडक आहेत. पठारांचा बराचसा भाग खडकाळ आणि वालुकामय अशा वाळवंटांचा आहे. येथे क्वचितच पाऊस पडतो. त्यामुळेच पृष्ठीय जल वर्षभरातही मिळत नाही. केवळ क्वचितच येणारे आकस्मिक पावसामुळे थोडेसे पाणी कधीतरी मिळते. हे फक्त खोट्या झुडपांना आणि गठ्ठ्या गवताला क्लम्स ग्लास पुरू शकतात. पर्जन्याच्या वर्षानुवर्षे अभावामुळे या जलप्रवाहाची रेषाही उमटलेली नाही. जगातील प्रमुख मैदाने बहुधा विस्तीर्ण क्षेत्र व्यापतात. कमी प्रमाणातील उठाव, मंद उतार, सुपीक मृदा, अवलंबून राहता येण्याजोगा पाणी पुरवठा यामुळे जगभरातील मैदाने मानवी वसाहतींचे आश्रयस्थानच बनलेली आहेत. लोकसंख्येची घनता जास्त असलेल्या या प्रदेश मैदानी प्रदेश क्षेत्रातच दिसून येतात. उत्तर व दक्षिण अमेरिका खंडातील मैदाने. उत्तर अमेरिकेतील मैदाने रॉकी पर्वत आणि ॲपलेशियन पर्वताच्या दरम्यानच्या व कॅनडातील ढाल क्षेत्राकडील प्रदेशास अंतर्गत मैदाने असे संबोधलं जातं. हा एक अतिविस्तीर्ण सकल प्रदेश असून त्यांचा विस्तार आर्क्टिक महासागरापासून दक्षिणेकडे मेक्सिकोच्या आखातापर्यंत झालेला आहे. यातील पुढील प्रमाणे सकल प्रदेश होतो. कॅनडा ढाल क्षेत्राभोवतालचे मैदान, रॉकी व मिसिसिपी नदी यांच्या दरम्यानचे बृहत मैदान ग्रेट प्लेन्स, मिसिसिपीच्या पूर्वेकडील मैदान. याशिवाय उत्तर अमेरिकेतील प्रमुख मैदाने असून अटलांटिका मेक्सिकोच्या आखातालगतच असलेल्या किनारी मैदानांचा उल्लेख करता येईल. पुढील भागात आपण बृहत मैदाने, अटलांटिक किनाऱ्यालगतच्या मैदानाची माहिती घेणार आहोत. बृहत मैदाने ग्रेट प्लेन्स. बृहत मैदाने मेक्सिकोच्या सीमेपलीकडे
उत्तरेकडील कॅनडामध्ये थेट आत्तापर्यंत ही मैदाने पसरली आहेत. 97 पश्चिम रेखावृत्तापासून रॉकी पर्वताच्या पायथ्यापर्यंत विस्तारलेली ही मैदानांची रुंदी साधारणतः 400 ते 800 किलोमीटर आहे. उंची पूर्वेस 350 मीटरपासून पश्चिमेस 1800 मीटरपर्यंत आहे. बहुधा जगातील ही एकमेव पर्वत मैदाने असावेत ते ज्यांची उंचीची कक्षा 1400 मीटरपेक्षा जास्त आहे. बृहत मैदाने ग्रेट प्लेन्स कुठे आहेत? उत्तर अमेरिकेत आहेत. ग्रेट प्लेन्स कुठे आहेत? उत्तर अमेरिकेत आहेत. भूमीय अपवाद असून काही ठिकाणी छोट्या टेकड्या, मेसा, बट्स, स्कंदगिरी उंच उंचवटीने दिसून येतात. या मैदानांची पूर्व सीमा कोणत्याही उठाव प्रकाराने किंवा नदीच्या अरेखित केलेली नाही, ती अरेखित केली आहेत समपर्जन्य रेषेने. या मैदानांची पूर्व सीमा कोणत्याही उठाव यांनी न करता त्यांची समपर्जन्य रेषेने केलेली आहे. या सीमेमुळे कोरडी मैदाने दमट आणि अशा प्रदेशापासून अलग होतात. या मैदानांची उत्तरेकडील भागात हिमनदीने आणलेल्या गाळाचे आच्छादन आहे, तर दक्षिण भागात मिसिसिपी आणि तिच्या उपनदीने आणलेल्या गाळाचे संचयन आहे. ही मैदाने जगातील खूप सुपीक आणि उत्पादक मैदाने आहेत. दक्षिण अमेरिकेतील मैदाने अँडीज आणि पर्वताचा उत्तर भाग व पूर्वेकडील गियाना व ब्राझील पठार यामधील प्रदेशात ॲमेझॉन नदीच्या मैदानांनी व्यापलेला आहे. त्याचे क्षेत्र सुमारे 70 लाख चौरस किलोमीटर आहे. या मैदानात घनदाट वने आणि विस्तीर्ण जलभूमी सर्वत्र आढळतात. या विषुववृत्तीय वनांचा सलग असा जगातील सर्वात मोठा प्रदेश आहे. यात बरेचसे क्षेत्र समुद्र सपाटीलगतच आहे. भूगर्भशास्त्रीयदृष्ट्या भूतकाळात अँडीज पर्वताच्या निर्मितीपूर्वी ॲमेझॉन खोऱ्याच्या जागी एक उपसागर होता असे मानले जाते. अँडीज पर्वत उंच वाढत गेल्याने महासागर सीमित होत गेला व त्या ठिकाणी उपसागराची निर्मिती झाली. कालांतराने सभोवतालच्या उच्चभूमीच्या अपक्षरणातून तयार झालेला गाळ उपसागरात साचून विस्तीर्ण मैदानी निर्मिती झाली. या विधानातून ॲमेझॉन खोऱ्याचे बरेचसे समुद्र सपाटीलगत का आहे हे स्पष्टीकरण मिळते. कालांतराने समुद्राच्या उच्चभूमीच्या अपक्षरणातून तयार झालेला गाळ उपसागरात साचून विस्तीर्ण मैदानी निर्मिती झाली. वाढत गेल्याने महासागर सीमित होत गेले. ठीक आहे. या खंडातील दुसरे प्रमुख मैदान व दक्षिण भागात असून त्याला पंपा मैदान असे म्हणतात. या पंपा शब्दाचा अर्थ सपाट भूमी असा आहे. पंपा हा विस्तीर्ण गवताळ प्रदेश आहे. या मैदानाचा उत्तर वायव्य आग्नेयास आहे. उंची व अटलांटिक किनाऱ्याजवळ समुद्र सपाटीपासून ते उत्तरेकडे 500 मीटरपर्यंत आहे. तर पूर्वेकडील भाग दमट आहे. पाराना, उरुग्वे, पॅराग्वे या नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनाने भाग सुपीक बनलेला आहे. नंतर युरोप खंडातील युरोप खंडातील मैदाने. युरोपियन मैदाने म्हणजे उत्तर युरोपातील विस्तीर्ण सकल भूमी. उरल पर्वतांपासून पश्चिमेकडे थेट अटलांटिकच्या किनाऱ्यापर्यंत विस्तारलेली एकच एक अशी सलग भूमी आहे. पश्चिमेकडील आयबेरियन द्वीपकल्पापासून आग्नेयेस कॉकेशियसपर्यंत पसरलेली पर्वतमय प्रदेश या मैदानाची दक्षिण सीमा ठरवतो. या मैदानास युरोप खंडातील सर्वात मोठे भूरूप म्हटलेले आहे. आग्नेयेस कॉकेशियस. युरोप खंडातील विस्तीर्ण सलग युरोपियन मैदाने आहेत. आग्नेयेस कॉकेशियसपर्यंत पसरलेली पर्वतमय प्रदेश आहेत. युरोप खंडातील सर्वात मोठे भूरूप म्हटले जाते. भूतकाळात या संपूर्ण प्रदेशात हिमानी क्रिया ग्लॅशिएशन मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. सांप्रत काळी याच्या उत्तरेकडील हिमानी क्रिया कार्यरत आहेत. या मैदानी प्रदेशांतर्गत असलेल्या मध्य रशियन उच्चभूमीचा भाग सोडल्यास मैदानांची उंची कोठेही 200 मीटरपेक्षा जास्त नाही. या मैदानात युरोपातील शेतीसाठी सर्वात महत्त्वाची भूमी आहेत. युरोप खंडातील दुसरे मैदान म्हणजे हंगेरीचे मैदान. युरोपमध्ये हे जवळजवळ सर्वच बाजूंनी पर्वतांनी वेढलेले आहे. उत्तरेकडील कार्पेथियन पर्वत, दक्षिणेकडे दिनारिक आल्प्सचे रान या सपाटभूमीच्या पूर्णपणे वेढले आहेत. डॅन्यूब नदी या मैदानातून वाहते. कोणत्या हंगेरीच्या मैदानातून कोणती नदी वाहते? तर डॅन्यूब नदी वाहते. डॅन्यूब नदी. हंगेरीच्या मैदानातून कोणती नदी वाहते? तर डॅन्यूब नदी वाहते. कार्पेथियन पर्वताच्या उत्तरेकडे येते. नंतर एक लहानसा उपसागर होते. हे तेथे समुद्राचा भाग होता. भूपट्टा हालचालीमुळे आल्प्स पर्वत उंचावला जात असताना हा उपसागर वेगळा झाला आणि तो कोरडा होत जातो. तेथे मैदानांची निर्मिती झाली. आशिया खंडातील मैदानं. आशिया खंडात असलेले मध्यवर्ती पर्वतमय पठारी प्रदेशांमुळे अमेरिका व युरोपात अशी ती सलग व विस्तीर्ण मैदाने नाहीत. या खंडातील मैदाने वेगवेगळ्या भागात विखुरलेली आहेत. खंडातील सर्वात मोठे मैदान उत्तर आशियात सायबेरियाच्या मैदानात स्वरूपात दिसून येते. जगातील 4 प्राचीन नदीखोरे संस्कृतींपैकी 3 संस्कृतींचा उदय आशिया खंडातील मैदानात झालेला आहे. सायबेरियाचे मैदान उरेल पर्वताच्या पूर्वेकडे पसरलेले या विस्तीर्ण मैदानाच्या पश्चिमेकडील भागात पश्चिम सायबेरियाचं मैदान म्हणून ओळखलं जातो. जगातील सर्वात मोठा सलग मैदानी प्रदेश कोणता आहे? सायबेरियाचं मैदान. जगातील सर्वात मोठा सलग मैदानी प्रदेश कोणता आहे? तर सायबेरियाचं मैदान आहे. बऱ्याचशा भागात उंची 100 मीटरपेक्षा कमी आहे. याच्या आर्क्टिक महासागरापासून
अल्ताई पर्वतापर्यंतचे उत्तर दक्षिण अंतर सुमारे 2400 किलोमीटर आहे. उरल पर्वतांपासून एनेसी नदीपर्यंत पूर्व पश्चिम अंतर 1900 किलोमीटर आहे. याचा सर्वसाधारण उत्तरेकडे व आर्क्टिक महासागराच्या दिशेने आहे. या मैदानांच्या भागातून पाण्याची निचरा नीट होत नाही. उत्तरेकडे वाहणाऱ्या नद्यांची मुखं हिवाळ्यात गोठतात. या नद्या जगातील सर्वात मोठा दलदलीचा प्रदेश आढळतो. सायबेरिया जगातील सर्वात मोठा दलदलीचा प्रदेश येथे आहे. चीनमधील मैदानी प्रदेश हा देशाच्या पूर्व भागात आढळतो. मैदानी मुख्यतः होयांगो आणि यांगसे नद्यांनी वाहून गाळांनी तयार झालेले आहे. होयांगो नदीच्या मैदानास पीतमृदेची भूमी म्हणतात. होयांगो नदीच्या मैदानास पीतमृदेची भूमी असे मृदेची भूमी कोणाला म्हणतात? होयांगो नदीच्या याला म्हटलं जाते. या मैदानातील बऱ्याचशा भागाची उंची 50 मीटरपेक्षा कमी आहे. हे मैदान सुमारे 4 लाख चौरस किमी क्षेत्रात विस्तारलेले आहे. जमीन अतिशय सपाट असल्याने येथील लोकांना पुराच्या आपत्तीस वारंवार तोंड द्यावे लागते. पश्चिमेकडील शुष्क वाळवंटी प्रदेश व ही मैदाने यांच्यात कोणताही उंचवटा किंवा अडथळा नसल्याने मैदाने वाळवंटी प्रदेशात सहजगत्या मिसळून जातात. हे मैदानी म्हणजे चीनमधील मोलाची शेतजमीन मानली जाते. प्रदेश जगातील खूप दाट लोकवस्तीचा प्रदेशांपैकी एक आहे. यांगसे नदीच्या मैदान गाळाच्या संचयनाने तयार झालेले असून त्याचा विस्तार होयांगो नदीच्या मैदानापर्यंत पोहोचलेला आहे. असा सपाट प्रदेश आहे. या मैदानाचा उल्लेख बराच तांदूळ व माशांची भूमी म्हटलं जातं. तांदूळ व माशांची भूमी म्हटलं जातं कोणाला? यांगसे नदीच्या मैदानी प्रदेशाला तांदूळ व माशांची भूमी म्हटलं जातं. टायग्रीस व युफ्रेटिस मैदान विस्ताराने जरी हे मैदान इतर मैदानांपेक्षा लहान असले तरी हे एक प्राचीन नदी खोरे उगमस्थान आहे. यात मेसोपोटेमिया असेही म्हणतात. मेसोपोटेमिया स्थानिक भाषेत याचा अर्थ 2 नद्यांमधील असा होतो. या मैदानी नद्यांच्या मुखाकडे क्षेत्रात बनलेले आहे. ही मैदाने नद्यांच्या मुखाकडील क्षेत्रात बनलेली आहेत. दोन्ही नद्यांचा उगम तुर्की मध्ये होतो. त्यांनी अनेक उपनद्या येऊन मिळतात. या मैदानाची सुरुवात बगदाद शहराच्या उत्तरेस होते व ते पर्शियाच्या आखातापर्यंत विस्तारलेले आहे. नद्यांमधून वाहणारा गाळ पात्रात साचल्यामुळे कित्येक ठिकाणी या नद्यांचे पात्र आसपासच्या भागापेक्षा जास्त उंचावरती आहे. पाण्याचा निचरा न होण्यामुळे वारंवार होणाऱ्या पुरांमुळे मोठ्या दलदलीचा प्रदेश तयार झाला आहे. सिंधू गंगा मैदान हिमालय पर्वतातील शिवालिक व रांगांच्या दक्षिणेकडील हिमालय पर्वताच्या संपूर्ण लांबीपर्यंत विस्तारलेले गंगा नद्यांची मैदाने जगातील अतिसुपीक प्रदेशांपैकी एक आहेत. पाकिस्तानातील सुलेमान पर्वत व या परिसराची पश्चिमेकडील सीमा निश्चित करतात. नंतर या मैदानांची दक्षिण सीमा भारतातील द्वीपकल्पीय प्रदेशाने ठरवली जाते. या मैदानांची हिमालयातील उगम पावणाऱ्या मुख्य 3 नद्यांनी त्यांच्या असंख्य उपनद्यांनी वाहून आलेल्या गाळाच्या संचयनातून झालेली आहे. या मैदानांची विभागणी पश्चिमेकडे सिंधू नदीचे मैदान, पूर्वेकडील गंगा नदीचे मैदान अशी केली जाते. यांची विभागणी दिल्ली रांगने केलेली आहे. सुंदरबन त्रिभुज प्रदेशाच्या मैदानात होतो. आफ्रिका खंडातील मैदाने पूर्व व दक्षिण आफ्रिकेच्या प्रामुख्याने पठारांचा प्रदेश आहे. उत्तर आफ्रिकेतील विस्तीर्ण क्षेत्र वाळवंटांनी व्यापलेले आहे. या वाळवंटाचा बराचसा भाग सपाट असून